नमस्कार मित्रांनो. वेस्ट बेंगॉलच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे. तर बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सवर अशा चर्चा चाललेल्या आहेत, याच्यामुळे एक खूप संवैधानिक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो का, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. खरं तर मुख्यमंत्री जो असतो ना, तो आपल्याकडे गैरसमज आहे की तो 5 वर्षासाठी त्याचे अपॉइंट केलेला असतो. परंतु असं काही नाही आहे. मुख्यमंत्री हा 5 वर्षासाठी अपॉइंट केलेला जात नाही. 5 वर्षासाठी ही फक्त त्या विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षासाठी असतो. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल. आणि मुख्यमंत्री तोपर्यंत पदावर राहू शकतो जोपर्यंत त्याच्या पाठीशी बहुमत आहे, म्हणजे विश्वासमत त्याला म्हटलं जातं. आणि मग मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बरेचदा मग अविश्वासाचा ठराव येत असतो. आणि मग त्यानंतर जर बहुमत सिद्ध झालं नाही तर मग त्यांना पदच्युत व्हावं लागतं. परंतु आता दरवेळी एक 5 वर्ष टर्म संपल्याच्या नंतर प्रत्येक वेळी जो मावळते मुख्यमंत्री असतात ते रिझाईन देतात. आणि नुसतेच मावळते मुख्यमंत्री नाही तर जे म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्याच पक्षाला परत एकदा बहुमत मिळालं, म्हणजे जसं आता आसाममध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि जे या अगोदरचे ज्यांचे मुख्यमंत्री होते हिमांता बिस्वा शर्मा, तेच परत मुख्यमंत्री होतील असं आहे. पण त्यावेळी सुद्धा त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. तो विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर तेच परत एकदा नवीन विधानसभेतल्या आमदारांचं बहुमत घेऊन सरकार स्थापनेचा दावा दाखल करतात आणि तो दावा दाखल केल्याच्या नंतर मग त्यांचा शपथविधी होत असतो आणि परत एकदा नियुक्ती असते. असं नाही की त्यांचं सरकार आलं म्हणजे त्यांनी राजीनामा द्यायचा नाही सलग पुढे अजूनही 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहतील, असं नसतं. आता ममता बॅनर्जी यांनी जे काही केलेलं आहे की मी राजीनामा देणार नाही, त्याच्यामुळे असा काही विशेष पेच प्रसंग निर्माण होणार नाही. कारण याचं असं आहे की आता नवीन विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाईल. नवीन जे आमदार तिथे भारतीय जनता पक्षाने तर जे काही बहुमतातले आहेत ते बसतील तिथे. ते आमदार त्यांच्यामधून एखादा लीडर सिलेक्ट केला जाईल. लीडरला त्यानंतर बहुमतासाठी सरकार स्थापनेचा दावा ते राज्यपालांकडे करतील आणि विधानसभेमध्ये त्यांचं बहुमत त्यांनी सिद्ध केलं की त्यांची नियुक्ती जे कोणी असतील भारतीय जनता पक्षातर्फे त्यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती केली जाईल आणि ॲटोमॅटिक ममता बॅनर्जी ह्या पदच्युत होतील. परंतु राजीनामा देण्याचा हा प्रघात काय आहे, असं काय राजीनामा देण्याचं कंपल्शन हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण नाही आहे. परंतु ते काय आहे की ही जी संवैधानिक आणि लोकशाही यंत्रणा जी आहे तिचा आपण एक सन्मान करतो आणि जनतेने जो काही मॅन्डेट दिलेला आहे त्याचा आपण सन्मान करतो, म्हणून एक सन्मानपूर्वक राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची ही एक पद्धत चालत आलेली आहे, परंपरा चालत आलेली आहे. ते काही कंपल्शन नाही आहे. आणि ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही तरीसुद्धा त्या काय त्याच तिथं खूप मोठा पेच प्रसंग निर्माण होईल, राष्ट्रपती शासन लागेल किंवा काय, असं काहीही होणार नाही आहे. फक्त एकच होईल, ज्याला हिंदीमध्ये म्हणतायत ना की इज्जत से विदाई या बेइज्जत होकर विदाई, ह्याच 2 प्रकार ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत घडणार आहेत. कुठलाही कॉन्स्टिट्यूशनल संवैधानिक पेच प्रसंग निर्माण होणार नाही. त्यामुळे कुणीही काळजी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.